नांदेडमध्ये गाडगेबाबांचा पुतळा बसवा अन्यथा आमरण उपोषण. संतोष औंढेकर. महानगरपालिकेला अल्टिमेटम. प्रशासनाने गांभीर्य ओळखावे अन्यथा जन आंदोलन पेटणार. संतोष औंढेकर यांचा कडक इशारा. नमस्कार. नांदेडमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या आगामी 150व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रात संत गाडगेबाबांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा. या मागणीसाठी नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. जर मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देण्यासाठी वामनराव पेनुरकर, किशनराव खतगावकर, गोविंदराव कुंटुरकर, कोंडिबा मांजरमकर, लक्ष्मण कापसे, पिंटूभाऊ मारवाडीकर, प्रमोदभाऊ भंडारे, रविसिंग खालसा, उद्धव बगाटे, माधवराव तेलंग, विठ्ठल होळकर, मार्तंड भंडारे, आकाश धाडे, कैलासभाऊ तेलंग, शंकर कापसे, रामप्रसाद हिवरेकर यांच्यासह महासंघाचे अनेक कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या फेब्रुवारी 23 रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 150वी जयंती. या पार्श्वभूमीवर चैतन्यनगर येथील शिवमंदिर बाजूला असलेल्या गार्डनमध्ये किंवा जुना मुंढा टावरमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा. तसेच महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रसंतांच्या नावाचे फलक त्वरित लावण्यात यावेत. मागील काळात महापौर अजयसिंह बिशेन व उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या कार्यकाळात नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राज कॉर्नर ते विमानतळ या रोडला राष्ट्रसंत गाडगेबाबा मार्गास नाव देण्यात यावे असा प्रस्ताव मंजूर करून परिपत्रक काढण्यात आले होते. या कामाच्या संदर्भात 36,000 रुपयाचे टेंडर सुद्धा मंजूर करण्यात आले आहे. जर प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास नॅशनल धोबी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष संतोष औंढेकर हे महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज की जय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, श्री राष्ट्रसंत गाडगे महाराज की जय. सर, आज आपण महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, तर काय नेमकं आपल्या मागण्या आहेत? आज आम्ही धोबी समाजाच्या वतीने नांदेड शहरामध्ये महाराष्ट्र सरकार एवढं मोठं स्वच्छता अभियान राबवते आणि नांदेड शहरामध्ये गाडगे महाराज निष्कर्मयोगी गाडगे महाराज यांचा एकही शहरामध्ये आजपर्यंत पुतळा लागलेला नाही. त्यानिमित्त आम्ही सर्व बांधव मिळून, समाज बांधव मिळून येथे आयुक्त साहेबांना, महापालिकेचे आयुक्त साहेबांना गाडगे महाराज यांच्या पूर्ण पुतळ्याचे निवेदन देण्यात आले. आज माननीय श्री आयुक्त साहेबांना निवेदन याच्यासाठी दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य धोबी समाज जे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, बऱ्याच दिवसापासून धोबी समाजाची मागणी आहे की राष्ट्रसंत गाडगे बाबाचा पुतळा या नांदेड शहरामध्ये बसवण्यात यावा, अशी आमची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे, पण ती आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. पण आज बऱ्याच संघटनेच्या माध्यमातून सगळे म्हणजे आयरादी होळकराचा पुतळा बसवला जातो आणि गाडगे बाबाचं जे कार्य आहे, गाडगे बाबाने ज्या महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेचं एक जनक म्हणून ओळख जाते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आबा पाटील सुद्धा हे अभियान राबवलेले आहेत, गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवलेले आहेत आणि हे राबवलेले असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये आणि तथा नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहरामध्ये पुतळा बसवण्यात यावा अशी विनंती आम्ही आयुक्त साहेबांना करण्यात आली आहे. यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबविली होती आणि कालांतराने ती ग्राम स्वच्छता अभियान सुद्धा बंद करण्यात आलेली आहे आणि प्राण्याचे सर्वांचे पुतळे बसवण्यात आलेले आहेत. मात्र गाडगे महाराज यांचाच पुतळा बसविण्याला का विरोध होत आहे हेच आम्हाला समजायला तयार नाही. हारा वेळेस आम्ही निवेदन देतो, पण गाडगे महाराजाचा पुतळा कुठेही बसवला जात नाही. अजयसिंह बिशेन साहेबांनी चैतन्यनगर ते विमानतळ या रोडला नाव दिलेलं होतं श्री संत गाडगे महाराज म्हणून, पण अजून बी ते अस्तित्वात नाव आलेलं नाही. आणि चैतन्यनगर येथं श्री संत गाडगे महाराज यांचं चौक असलं अजून आहे, पण तिथं अजून गाडगे महाराजाच्या पुतळ्याचं नियोजन कोणत्याही प्रकारे करण्यात येत नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, आगर ढवळे, कल्याणनगर, नांदेड. सर, खरं म्हणजे गाडगे बाबांनी खरं जर स्वच्छतेचं महत्व जर पटवून दिलं असेल, या भारताला राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी पटवून दिलेलं आहे आणि या स्वच्छता अभियानाला नाव सुद्धा या केंद्र सरकारने महात्मा गांधी स्वच्छता अभियान दिलेलं आहे. खरं म्हणजे गाडगे बाबा यांचं नाव असायला पाहिजे. पण ते तर जाऊ द्या, पण नांदेडमध्ये आयऱ्या गैऱ्यांचे पुतळे आहेत ज्या राष्ट्रसंतांनी पूर्ण जीवन समाज कार्यासाठी, भारतासाठी, स्वच्छतेसाठी अर्पण केलं. त्या गाडगे महाराजांचा पुतळा नाही, ते आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि या नगरपालिकेतल्या सर्व नगरसेवकापासून ते आयुक्तापर्यंत आम्ही निवेदन सादर करतो की आम्हाला गाडगे बाबांचा पुतळा
नांदेडला कमीत कमी वेळात बसणार पाहिजे, नाहीतर आम्हाला धन आंदोलन करावं लागेल. धन्यवाद.